पहिला उद्देश काय आहे? संपूर्ण भारतभर बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार या संस्थेच्या माध्यमातून केला जाईल. मग अशीच म्हटल्याप्रमाणे बाबासाहेबांची धम्मक्रांती झाली आणि मग विदेशातील भिक्खू लोक आपल्या देशामध्ये आले. त्यांनी धम्मप्रचाराची सुरुवात केली. सगळीकडे त्या पद्धतीने धम्मप्रचार झाला. पण ज्या लोकांनी बाबासाहेबांकडून जे काही घेतलं होतं त्या अनेक ग्रामीण भागांमध्ये आम्हाला असं आढळते की त्यांनी खरंच भारतीय बौद्ध महासभेच्याच नावाने विहारं बांधलेली आहेत. जुनी जी विहार आहेत, अगदी आमच्या चंद्रपुरामध्ये आम्ही धम्मसंदेश यात्रा आतापर्यंत 3 धम्मसंदेश यात्रा काढल्या आणि त्याच्या माध्यमातून जेव्हा गावागावांमध्ये फिरलो तेव्हा अनेक विहारांवरती नावं लिहिलेले होते भारतीय बौद्ध महासभा. कारण की बाबासाहेबांनी सांगितलं संपूर्ण भारतभर याच संस्थेच्या माध्यमातून प्रचार प्रसार होईल आणि विहाराचं बांधकाम संस्थेच्या माध्यमातूनच होईल. आणि म्हणून लोकांनी त्या काळामध्ये जे विहार बांधली छोटी छोटी, पण ते संस्थेच्या नावाने बांधली. आता मोठी मोठी विहारं कशी आहेत? मंडळांच्या नावाने रजिस्टर्ड, नाही का? आणि मग नंतरच्या काळात झालं कसं? प्रचारक जरा कमी पडले. त्याच्या मागचे खूप कारण आहेत. भारतीय बौद्ध महासभेचा इतिहास जरा फार विचार करावा लागतो आपल्याला, एवढा आहे. आणि मग हळूहळू प्रचार कमी झाला आणि मग लोकांनी आपापली मोठी मोठी विहारं बांधली. तिथे त्यांचे मंडळ रजिस्टर्ड झाले आणि मग त्या मंडळाची विहारं आणि मग भारतीय बौद्ध महासभेचे आता म्हणून म्हटलं संस्थेला चांगले दिवस आलेले आहेत. आता आम्ही कुठल्याही विहारात जर गेलो तर आम्हाला कार्यक्रम राबवू देतात. लोकांना हळूहळू समजायला लागलेलं आहे. सुरुवातीला आम्हाला विहार देत नव्हते लोक आणि म्हणून ताईसाहेबांनी हा ठराव घेतला होता की प्रत्येक जिल्ह्यामध्ये संस्थेचं एक विहार असावं आणि त्याचं नाव ठेवावं बोधिसत्व बुद्ध विहार म्हणून. प्रत्येक जिल्ह्यात एक मोठं विहार बांधलं पाहिजे. कारण की आम्हाला 24 प्रकारची जी प्रशिक्षणं राबवायची आहेत ते 24 प्रकारची प्रशिक्षणं आपल्या त्या विहारामधून राबवली गेली पाहिजे. कारण की संस्थेचा दुसरा उद्देश काय आहे? बौद्ध संस्कार व वंदनेसाठी विहार निर्माण करणे. विहार कशासाठी बांधायचे? अनेक विहारामध्ये फक्त पूजापाठ चाललेला असतो. हार घ्या, फुल घ्या, अगरबत्ती, मेणबत्ती, अमुक तमुक, आणि त्यातून शिकायचं काहीच नाही. संस्कार नावाची गोष्टच नाही. विहार कशासाठी असायला पाहिजे? तिथून आपले धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक ह्या सगळ्या गोष्टीचा प्रचार तिथून व्हावा, ह्याच्यासाठी विहार आहेत आपले. धार्मिक संस्काराचं केंद्र बनलं पाहिजे आपलं विहार. आणि केंद्र बनण्यासाठी फक्त वंदना घेऊन केंद्र बनणार नाही, तर आपल्याला तिथून ते विचार बाहेर पेरावे लागतील. आपल्या मुलं बाळांसाठी संस्कार शिबिर राबवा, त्यानंतर महिलांसाठी राबवा, पुरुषांसाठी राबवा, तरुणांसाठी राबवा. वरचेवर कार्यक्रम घेत राहिले तर ते संस्कार त्यांच्यावरती रुजतील आणि म्हणून ते विहार बांधली पाहिजे, असा बाबासाहेबांचा उद्देश होता. मधल्या काळामध्ये तर अनेक असे विहार होती, संपूर्ण भारतभरामध्ये होती ती. असं नाही की एका जिल्ह्यात किंवा एका तालुक्यामध्ये. अनेक विहारांना टाळे लागलेले होते. भारतीय बौद्ध महासभेच्या प्रचारामुळे आता सर्व विहारांचे टाळे उघडले आणि सगळीकडे वर्षावास, वंदना, ग्रंथाचं वाचन आता सगळीकडे सगळं सुरू झालेलं आहे. त्यानंतर अनाथाश्रम आणि दवाखाने, सहाय्य केंद्रे काढणे. भारतीय बौद्ध महासभेच्याच माध्यमातून अनाथाश्रम असली पाहिजे, दवाखाने असले पाहिजे, सहाय्य केंद्र असली पाहिजे. आपल्या लोकांना हे सगळं त्या वेळेला उपलब्ध करून देता आलं पाहिजे. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून हा उद्देश होता बाबासाहेबांचा. बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ व प्रसारार्थ कार्यकर्ते तयार करण्यासाठी प्रशिक्षण शिबिरं. मी त्या दिवशी पण बोलली, आपले प्रशिक्षण शिबिरं कशासाठी आहेत? तिकडे श्रामणेर, इकडे उपासिका, तिकडे समता सैनिक दल, की यामधून कार्यकर्ते तयार झाले पाहिजे आणि ते होतात. केंद्रीय शिक्षक, सैनिक, बौद्धाचार्य, श्रामणेर, मग पुढे केंद्रीय शिक्षक. केंद्रीय शिक्षिका होण्यासाठी महिलांनी उपासिका शिबिरं करावे आणि मग त्यांनी केंद्रीय शिक्षिका व्हावं. ज्यांना वाटते की आपण प्रचारक बनू शकतो, आपण हे काम करू शकतो, त्या लोकांनी पुढे केंद्रीय शिक्षिका व्हावं. महिलांनी, ज्या पुरुषांना धम्मकार्याची आवड आहे त्यांनी श्रामणेर बनावं 10 दिवस. आणि आता जेवढे काही तुम्ही महिला इथे शिबिरात बसल्या, तुम्ही 10 दिवस ऐकतात, तिकडे पाया पडायला जातात. पुढच्या शिबिरामध्ये तुमच्या घरातला पोरग आणि तुमच्या घरातला तुमचा माणूस 10 दिवसाचा श्रामणेर बनला पाहिजे. आपल्या घरापासून सुरुवात करायची, दुसऱ्याची वाट पाहू नका. मॅडम ऐकतच नाही. आता उदाहरणं दिली ऐकण्यासाठी मी अनेक, तुम्हाला ऐकायला भाग पाडा.
तुम्ही तुमचं आचरण, तुम्ही तुमचं बोलणं, घरातली कामं करण्याची पद्धत, सगळ्यांशी वागण्याची पद्धत बदला. त्यांना वाटलं पाहिजे की आपली बाई खरंच या धम्माकाकडे आकर्षित झाली, तसं वागत आहे, आपणही तिच्यासारखं केलं पाहिजे. समाजात आपलं स्थान निर्माण होईल. आणि हे उगाच सांगत नाही, मी तेच केलेलं आहे. आणि म्हणून जे केलं ते सांगते तुम्हाला अनुभवातून. मी केंद्रीय शिक्षिका झाली. साहेबांना म्हटलं तुम्ही श्रामणेर बना ना. अरे यार बोले, मैं दारू नहीं पीता, जुगार नहीं खेलता, कुछ नहीं खाता नहीं, कुछ पीता नहीं, क्यों मुझे श्रामणेर बनाना चाहती. अरे तर काय काय नशा सोडण्यासाठी श्रामणेर बनायचं आहे का? धम्म शिकायचं आहे ना. आणि धम्म शिकण्यासाठी हे एक योग्य गोष्ट आहे की आपल्याला 10 दिवस त्याच वातावरणामध्ये अंगावरती चिवर, कुठेतरी आपल्या मनावरती एक आहे की आपण हे धम्माचं चिवर अंगावरती आहे, बुद्धाचं चिवर आहे, आणि म्हणून तिथून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे, स्वतःला घडवायचं आहे, ही भावना निर्माण होते. मग आता म्हणून मी सांगते ना की मी बनवलं, तुम्ही पण बनवा. तुमच्या घरामध्ये आमची बांधव मंडळी, आपल्या घरातली लेकरं श्रामणेर झाली पाहिजे. त्यांना धम्म समजला पाहिजे, त्या आचरणाकडे त्यांचा कल गेला पाहिजे. आणि तुम्हाला जर जास्त आवड आहे तर तुम्हाला त्यांचं सहकार्य मिळायला पाहिजे. जर तसं नसेल तर तुम्ही इकडे आले की घरी गेल्यावर भांडणं, तिथं जाते 2-2 तास राहते, काय काम आहे तिथं, मोठी आली धम्म शिकणारी, बस घरात चुपचाप, नाही का? आणि असं झालं नाही पाहिजे. ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करायचे सगळ्या गोष्टीमध्ये. तर ते प्रयत्न तुम्ही तुमच्यापासून करा. माझे मिस्टर श्रामणेर, बोधाचार्य, समता सैनिक दलाचे डिव्हिजन ऑफिसर आहेत. माझा मुलगा सैनिक आहे, श्रामणेर झालेला आहे. माझी मुलगी येणारच आहे, सांगितलं कालच तुम्हाला, उद्या डिव्हिजन ऑफिसर आहे ती समता सैनिक दलाची. मुलींनी अनेक शिबिरं लहानपणापासून पाहिले आहेत, ऐकलेले आहेत. त्या सैनिक आहेत स्वतः. आणि म्हणून चळवळ जी आहे ती आपल्या घरात कशी न्यायची हे तुम्ही करू शकता महिला. आणि म्हणून मी म्हणते की माझा मुलगा डॉक्टर, वकील, इंजिनियर, बॅरिस्टर, प्राध्यापक, उद्या आमदार, खासदार काय पण हो, पण तो होत असताना या चळवळीचा एक साधा कार्यकर्ता तरी हो. पूर्ण वेळ नसेल देऊ शकत, शिक्षक बनून किंवा एखादी पद घेऊन, पण एक साधा कार्यकर्ता बनू शकते ना. ज्या ज्या पद्धतीची त्याला मदत करता येईल त्या त्या पद्धतीची तो त्या चळवळीला मदत करू शकते, माणसं जोडू शकते, स्वतः त्याचं आचरण करू शकते. ह्याच्यासाठी प्रयत्न आपले असले पाहिजे. आणि म्हणून आपल्या घरातली पुरुष मंडळी श्रामणेर झाली पाहिजे. श्रामणेर व्हायला माणसंच नाही. आता यांनी टार्गेट ठेवला, कमीत कमी 70-80 झाले पाहिजे श्रामणेर, ठेवला ना टार्गेट, पण माणसंच आली नाही, काय करणार? आणि मग तुम्हीच म्हणता बाई 80 म्हणून सांगितले आणि तिथं 10 शिबिर श्रामणेर आमच्या घरी आणले, तर त्यांची चूक आहे का? तुम्ही तुमच्या घरातले मुलं माणसं दिली असते तर इथं 100 काम 200 झाले असते श्रामणेर, बरोबर आहे की नाही? पण तसं झालं नाही ना. ते झालं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही ते प्रयत्न करा. आणि पुढच्या शिबिरामध्ये 100 नाही 200 होऊ द्या. आणि 100चा एका वेळी घेऊन त्रास होतो कार्यकर्त्यांना. 100 श्रामणेरांना सांभाळणं, त्यांची व्यवस्था करणं आमच्या कार्यकर्त्यांना खूप त्रासदायक होते. अनुभव आहे मला. आणि म्हणून 50 जरी झाले तरी खूप आहे. एका शिबिरात 50, वर्षाच्या 2 शिबिरं लावा आणि एका वर्षात 100 श्रामणेर बनू द्या. तर ते प्रयत्न आपण आपापल्या घरापासून करायचे आहेत. कारण की आपल्याला कार्यकर्ते, घराघरात कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजे आणि ही धम्म चळवळ गतिमान केली पाहिजे. त्यानंतर सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास करणे. सर्व धर्माचा अभ्यास आपल्याला थोडाफार तरी असावा. टीका टिप्पणी कुठल्या धर्मावर आपल्याला नक्कीच करायची नाही आहे. पण बौद्ध धम्म आचरणात आणण्यासाठी सर्व धर्माचा अभ्यास करत असताना आपल्याला कळते की हा धम्म श्रेष्ठ कसा आहे आणि बाबासाहेबांनी का आम्हाला हाच धम्म निवडून दिला ह्याची जाणीव होते. बौद्ध धम्माच्या प्रचारार्थ प्रकाशनाचे कार्य पार पाडण्याच्या हेतूने बौद्ध वाङ्मयाचे प्रकाशन हाती घेणे आणि सर्वसाधारण माणसापर्यंत पोहोचवणे, हस्तपत्रके, पुस्तिका वाटणे. आपण छोट्या छोट्या गोष्टींमुळे लोकांपर्यंत ते पोहोचवू शकतो. आता जसं आपले एखाद्या गावामध्ये नातेवाईक आहेत किंवा आपल्या घरातले लेकरं आहेत, कुठेतरी बाहेर आहेत, त्यांना ह्या गोष्टी माहीत नाहीत. अशा वेळेला छोट्या छोट्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचवू शकतो. भारतीय बौद्ध महासभा हे प्रयत्न सतत करत असते. आता जरा वाचनाचं प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे असं चित्र दिसते आम्हाला.
म्हणजे निराशाजनक अगदी काही गोष्टी स्थिती आहे, पण काही गोष्टीमध्ये थोडं बरं पण वाटते. सुरुवातीच्या काळात हे नव्हतं. अहो एवढंच नाही, ते विजयादशमी करावी का 14 ऑक्टोबर करावं ह्याचे प्रश्न होते. आणि त्याच्यासाठी ते बाबासाहेबांचे पत्रक आम्हाला घराघरात वाटावं लागले. घराघरात हजारोनी पत्रकं काढायचे आणि घराघरात पोचवायचे की बाबा रे बाबासाहेब काय म्हटले बघा, काय करायचं हे ठरवताना. 22 प्रतिज्ञा घराघरात छापा आणि वाटा. आता हे 10 रुपयाचं हे प्रत्येकांपर्यंत पोचवा. अनेक असतील तुमच्या घरात पुस्तकं, पण ही एक सूत्र आणणारं एकच संघटन आहे. ते घ्या आणि आपली सगळ्यांची एकसूत्र वंदना कशी असेल त्याचा प्रयत्न करा. असे अनेक माध्यम आहेत. भारतीय बौद्ध महासभेचं कॅलेंडर येते, ते आपल्या घरात असलं पाहिजे, आहे की नाही. धम्मयान कॅलेंडर प्रत्येकाच्या भिंतीवर. आणि मग बाया म्हणतात मॅडम माझ्या घरी नाही का ते LICचं आहे ना, त्या बँकेचं आहे ना, त्या किराणा दुकानदाराचं आहे ना, त्या मॉलचं आहे. अहो ते सगळे असतील, पण भारतीय बौद्ध महासभेने काढलेला जो धम्मयान कॅलेंडर आहे त्या माध्यमातून तुम्ही ह्या चळवळीला ते 50 रुपयाचं कॅलेंडर घेऊन सहकार्य नाही का करत? बरं करायला पाहिजे की नाही, हो की नाही. आणि म्हणून तो कॅलेंडर घ्या. तुमच्या घरात असतील 50, आम्ही कुठं म्हटलं नाही. तुमच्या घरात असतात तसे आमच्याही घरात असतात, पण ते कॅलेंडर आम्हाला खूप जवळचं वाटते ना. शेजारी पोरगी आली तर ती तेवढी जवळची वाटते का जेवढी आपली पोरगी आपल्या घरी आल्यानंतर वाटते. तसंच आहे. अनेक कॅलेंडर भिंतीवरती आहेत, पण धम्मयान कॅलेंडर असलं पाहिजे. आता आमच्या परिसरातल्या काही मुलींचे लग्न झाले, ते त्यांच्या घरी गेल्या. आता प्रबुद्ध भारत पेपर येतो आमच्याकडे, आहेत माझ्याकडे 60-70 लोक प्रबुद्ध भारत घेणारे, तर ते वितरित करते आणि प्रबुद्ध भारत कॅलेंडर देते मी त्यांना. त्या पोरी तिथून फोन करतात, काकू आम्हाला धम्मयानच पाहिजे, कारण की धम्मयांचा जरा जास्त आत्मीय येतात नाही का. आणि म्हणून हे जे संस्थेचे हे चळवळीचे जे गोष्टी आहेत त्या आपल्याकडे असणं, ते चळवळीला आपला हातभार होतो त्यातून. आणि म्हणून ते घेतलं पाहिजे, ते प्रचार असं. आणि त्या कॅलेंडरवरती रोजचे बाबासाहेबाचा कार्यक्रम पाहना, वर्षभर रोज बाबासाहेब. मग तिथून विचार येतो बाबासाहेब किती वाचत असतील, किती लिहित असतील, किती भाषणं, किती परिषदा, किती सभा. मग झोपले कधी असतील, जेवले कधी असतील, लेकरा बाळांसोबत राहिले किती असतील, पत्नीसोबत राहिले किती असतील, असा विचार सुरू होतो. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे. तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचले, तुम्ही दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा. बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ प्रकाशनाचे कार्य पार पाडण्याच्या हेतूने मुद्रणालय काढणे, भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून छापखाने असायला पाहिजे, हा उद्देश बाबासाहेबांनी ठेवला होता. बाबासाहेबांनी त्या माध्यमातून ते बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस हा छापखाना बाबासाहेबांनी काढला होता. पुढे त्याचं संपादकत्व भैयासाहेब आंबेडकरांनी सुद्धा चालवलेलं आहे. भैयासाहेबांनी चालवलं पुढे ते. आता ते बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस त्या काळची. आणि मधल्या काळामध्ये तुम्ही ते आलं असेल तुमच्यापर्यंत, रत्नाकर गायकवाडांनी ते पाडलं होतं त्याचं, आहे की नाही. तो छापखाना एका दंगलीमध्ये सुद्धा जाळण्यात आला होता. पुन्हा नवनिर्माण करण्यात आलं. भैयासाहेबांनी त्याला पुन्हा पुनर्जीवन दिलं. पुन्हा रत्नाकर गायकवाडांनी त्याच्यावरती. आणि त्या माध्यमातून जे काही बाबासाहेबांचे त्या काळपासूनचे जे काही अनेक पत्रक असतील किंवा अनेक गोष्टी चळवळीच्या तिथून येत होत्या आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या जात होत्या. त्यानंतर बंधुभाव संवर्धन आणि भारतीय बौद्धांमध्ये सूत्रबद्धता व एक समानकृती निर्माण करण्यासाठी सुसंगती साधण्यासाठी मेळावे व परिषदा घेणे. तर शिबिर झाले, आपले वर्षभराचे कार्यक्रम झाले, अशा प्रकारचे मग मेळावे परिषदा झाले पाहिजे. आपण एकत्र आलो पाहिजे, एक सुसंवाद साधला पाहिजे एकमेकांशी, त्यावरती एखाद्या विचारावरती चर्चा झाली पाहिजे, त्याच्यातून एक समान कृती सगळ्यांची कशी ह्यावरती वारंवार चर्चा झाली पाहिजे. तर काय त्याच्यामधून काय होते की आपल्या मनावरती त्या गोष्टीचा परिणाम होतो आणि आपण त्या पद्धतीने सातत्याने त्या गोष्टी करण्याकडे आपला कल जातो. परिषदा, समता सैनिक दलाचे मेळावे, अशा सर्व प्रकारचे मेळावे परिषदा संस्थेच्या अंतर्गत घेतल्या जातात. आणि म्हणून त्या माध्यमातून
सगळ्यांच्या मध्ये एक समान कृती निर्माण करण्याचं काम संस्थेच्या अंतर्गत केलं जाते. आणि मग पुढे संस्थेचं जे कार्य आहे ते आपण थोडक्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की पुढच्या कार्यक्रमाचे जे काही सत्र आहेत ते आपले कार्यकर्ता मंडळी, आपले सगळे सर मॅडम आपल्या आलेले आहेत. आणि म्हणून थोडक्यामध्ये तुम्ही लिहित बसू नका, कारण लिहायला वेळ जातो नाही का. आपण पटापट पुढे जाऊया. तर सर्वप्रथम 1954ला 25/12/1954 देहू रोड पुणे येथे बाबासाहेबांनी बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. 24/2/1956 बौद्ध पूजापाठ या पुस्तकाचं संकलन केलं बाबासाहेबांनी. हे आताच तुम्हाला सांगितलेलं आहे मी हे पुस्तक. त्यानंतर 18/3/1956 चक्कीपाठ आग्रा येथे मूर्तीची प्रतिष्ठापना केली बुद्धमूर्तीची. 14/10/1956 नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली. 16/10/1956 चंद्रपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली. ह्या सगळ्या दीक्षा संस्थेच्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी केलेले आहेत. बाबासाहेबांच्या हयातीत त्यांनी स्वतः केलेलं संस्थेचं हे कार्य. त्यानंतर 6/12/1956 बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. 7/12/1956 बाबासाहेबांच्या अंतिम संस्काराच्या वेळेला 10 लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा भदंत आनंद कौशल्याने यांच्या हस्ते देण्यात आली होती. त्या दिवशी आपल्या कुठल्या तरी वक्त्यांनी इथे बोललेल्या आहेत ह्या गोष्टी. आणि म्हणून बाबासाहेबांच्या अंतिम संस्काराच्या नंतर 7 डिसेंबरला धम्मदीक्षेचा कार्यक्रम तो बाबासाहेबांना मुंबईत आधी घ्यायचा होता, पण काही कारणांनी तो झाला नाही. आणि मग तो धम्मदीक्षेचा कार्यक्रम त्या पद्धतीने बाबासाहेबांच्या अंतिम संस्काराच्या नंतर तो घेण्यात आला 7 डिसेंबरला. त्यानंतर 9/12/1956 बाबासाहेबांच्या शोकसभेच्या निमित्ताने शिवाजी पार्क येथे पुन्हा धम्मदीक्षेचा कार्यक्रम घेण्यात आला. 3/10/1957 नागपूर येथे अधिवेशन घेण्यात आलं आणि त्या अधिवेशनामध्ये भैयासाहेबांच्या अध्यक्षपदाला जनमान्यता मिळाली. या बाबासाहेबांनी अनेक संस्था स्थापन केल्या, पण बाबासाहेबांनी कुठल्याही संस्थेचं अध्यक्षपद स्वतःकडे ठेवलेलं नव्हतं. ही एकच संस्था की ज्या संस्थेचे ते स्वतः संस्थापक अध्यक्ष राहिले, ती म्हणजे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. हे धार्मिक संघटन बाबासाहेबांनी स्थापन केलं. आणि म्हणून या संघटनेच्या माध्यमातून या धम्माचा प्रचार प्रसार त्यांना योग्य पद्धतीने करायचा होता. कुठल्याही प्रकारचं कर्मकांड, कुठल्याही प्रकारचं अज्ञान अंधश्रद्धा बाबासाहेबांना नको होती. आणि म्हणून बाबासाहेबांनी या संस्थेच्या माध्यमातून स्वतः या सगळ्या गोष्टी त्यांना पोचवायच्या होत्या जनतेपर्यंत. ते स्वतः या संस्थेचे अध्यक्ष राहिले. पण आता बाबासाहेब गेले आणि आता या संस्थेचं राष्ट्रीय अध्यक्ष कोण हा प्रश्न पडला. आणि मग त्या काळच्या काही निष्ठावान लोकांनी सूचना ठेवल्या की यानंतर या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष हे भैयासाहेब आंबेडकर असले पाहिजे, म्हणजे आंबेडकर कुटुंबातील असले पाहिजे. कारण की बाबासाहेबांनी अनेक संघटना स्थापन केल्या आणि त्या काळातील लोकांनी त्या नेत्यांनी त्या संघटनांची कशी वाताहत लावली, त्या संघटनांचं काय झालं हे सगळ्यांना जवळपास माहीत आहे. आणि म्हणून हे संघटन तरी बाबासाहेबांच्या नंतर हे आंबेडकरी परिवाराकडे राहावं आणि त्या पद्धतीने सुरळीत चालावं ह्या अपेक्षेने पुढे भैयासाहेब आंबेडकरांवरती तो भार सोपवण्यात आला. भैयासाहेब 1956 बाबासाहेबांच्या नंतर या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची घोषणा करण्यात आली. आणि 3/10/1957 भैयासाहेबांच्या या अध्यक्षपदाला नागपूर इथे अधिवेशन घेण्यात आलं आणि त्या अधिवेशनामध्ये भैयासाहेबांच्या अध्यक्षपदाला जनमान्यता मिळाली. भैयासाहेबांनी मग एक अध्यक्ष पदाला त्यांच्या मान्यता मिळाल्यानंतर 1957 साली त्यांनी अगदी काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी धम्मदीक्षेचे सोहळे राबवले. कारण की बाबासाहेबांना भारत बौद्धमय करायचा होता आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी तालुका असेल, जिल्हा असेल, अगदी ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी असे धम्मदीक्षेचे कार्यक्रम भैयासाहेबांनी घेतले. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण देश पिंजून काढला आणि भैयासाहेबांनी धम्मदीक्षेचे कार्यक्रम राबवले. 1924/11 ते 30/11/1958 साली भैयासाहेब आंबेडकर 5व्या जागतिक बौद्ध परिषदेला थायलंडला गेले होते. 13/12/1958 बौद्धांना विशेष सवलती मंजूर करून घेतल्या भैयासाहेबांनी या संस्थेच्या माध्यमातून. 1960 पुन्हा धम्मदीक्षेचे सोहळे व शाखा बांधणीचे कार्यक्रम सुरू केले. 1959 ते 1964 या काळामध्ये भूमिहीनांचा सत्याग्रह संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या सत्याग्रह भूमिहीनांचा चालू होता. आणि मग मुंबई इलाख्याचं नेतृत्व भैयासाहेब आंबेडकरांनी घेतलं या भूमिहीनांच्या चळवळीचं आणि अतिशय सक्रियरित्या सहभाग घेऊन या यशस्वीरित्या हा भूमिहीनांचा सत्याग्रह यशस्वी करून दाखवला भैयासाहेबांनी.
त्यानंतर 14/4/1966 अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने भीमज्योत काढली भैयासाहेब आंबेडकरांनी. बाबासाहेबाचा अमृत महोत्सवी वर्ष होता आणि भैयासाहेब आंबेडकरांनी भीमज्योत काढली. आणि ते भीमज्योत महूपासून म्हणजे जिथे बाबासाहेबांचा जन्म झाला त्या जागेपासून तर चैत्यभूमीपर्यंत ही भीमज्योत भैयासाहेबांनी नेली. महू ते मुंबई भीमज्योत काढली. एक अशी गाडी तयार करण्यात आली होती आणि त्या गाडीमध्ये त्या पद्धतीने एक नियोजन केलं आणि एक अशी मशाल भैयासाहेबांनी त्या गाडीला अशी लावली आणि त्या मशालीच्या माध्यमातून त्या मशालीला भीमज्योत म्हटलं गेलं. आणि भैयासाहेब काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महूपासून सुरुवात केली आणि फिरत होते आणि आव्हान करत होते जनतेला. कशासाठी? बाबासाहेबांचं स्मारक बनवायचं होतं. त्या दिवशी मी चरित्राच्या दिवशी सांगितलं होतं की बाबासाहेबांचं स्मारक त्या काळामध्ये बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांचं स्मारक बनवायचं होतं आणि घोषणा केल्या स्मारक बनवण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावं. त्या पद्धतीने लोकांनी सहकार्य केलं. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी लोकांनी निधी गोळा करण्याचं काम केलं. स्टेट बँकेमध्ये खातं उघडलं गेलं. तिथे पैसा जमा व्हायला लागला. बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या त्या वेळेनुसार सांगता येत नाही. म्हणून असे वेगवेगळे विषय घेऊन आपण आपल्या विहारांमध्ये कार्यक्रम राबवले पाहिजे. आणि त्यानंतर मग ते बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम कुठे बोलताना दिसत नाही, पुढे जाताना दिसत नाही. हे भैयासाहेबांनी हेरलं आणि मग स्वतः भैयासाहेब लाईट गेली होती. भैयासाहेब आंबेडकरांनी या भीमज्योतीच्या माध्यमातून लोकांना आव्हान करत होते ठिकठिकाणी गावागावांमध्ये थांबून. आणि मग भैयासाहेबांनी त्या माध्यमातून आज जी चैत्यभूमी आपल्याला दिसते त्या भीमज्योतीच्या माध्यमातून पुढे ही चैत्यभूमी उभी राहिली. त्यासाठी अगदी जागेच्या प्रश्नांपासून सगळं काम भैयासाहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून भैयासाहेबांना चैत्यभूमीचे शिल्पकार म्हणतो. बाबासाहेबांची लेकरं किती होती? कोट्यावधी. ऐक नाही त्या दिवशी पण सांगितलं मी त्या कवीने ज्या पद्धतीने मांडणी केली की 7 कोटी. किती? 7 कोटी. पण हे 7 कोटी लेकरं असल्यावरही बाबासाहेबांच्या एका लेकरालाच मात्र त्यामध्ये पुढाकार घ्यावा लागला. आणि बाबासाहेबांच्या त्या एका लेकरांनी ती किमया करून दाखवली. आज त्या भूमीवरती लाखोची गर्दी असते. अगदी 1 डिसेंबर पासून तर 7-8 डिसेंबर पर्यंत सारखी चालत असते ती गर्दी. आणि म्हणून स्वतःला आपण जेव्हा बाबासाहेबांना आपला बाप म्हणत असताना खरंच लेकराची जबाबदारी पार पाडतो का बघावं लागेल की नाही. आणि म्हणून मी त्या दिवशी पण सांगितलं की बाबासाहेब म्हटले, रामू एका यशवंताची काळजी करू नकोस, कारण की यशवंत होतील तर ते झाले पाहिजे. त्यानंतर संस्थेचं पहिलं राष्ट्रीय अधिवेशन 23/11/2068 ला संस्थेचं पहिलं राष्ट्रीय अधिवेशन पुरंदर स्टेडियम मुंबई येथे घेण्यात आलं. आणि या अधिवेशनामध्ये हे जे बौद्ध जीवन संस्कार पाठ हे जे पुस्तक सांगितलेलं आहे मी त्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं होतं. बाबासाहेब गेलेले होते. त्यानंतर बाबासाहेब गेले आणि मग नंतर त्या पुस्तकामध्ये भीमस्मरण भीमस्तुती मध्ये टाकण्यात आलेली आहे. ते त्यानंतर की आता बाबासाहेब नाहीत पण बाबासाहेबांच्यामुळे इथे बुद्ध दिसलेला आहे प्रत्येकाला. आणि म्हणून बुद्धाच्या बरोबरीने बाबासाहेबांचंही स्मरण व्हावं यासाठी ते टाकण्यात आलं. पण त्याचाही विरोध करणारे लोक खूप आहेत. मग भीमस्मरण भीमस्तुती शेवटी म्हणते, मध्येच नाही म्हणायची. तुम्हाला म्हणायची आहे तर सगळी वंदना वगैरे झाल्याच्या नंतर शेवटी भीमस्मरण भीमस्तुती म्हणा असं म्हणणारे लोक आहेत. त्याचा पण विरोध असतो. त्यानंतर 17/9/1977 ला ह्या अशा प्रकारचे सगळे काम करत असताना भैयासाहेबांनी रात्रंदिवस संस्थेला वाहून घेतलं होतं. आणि संस्थेचं काम जेवढं त्यांना पुढं नेता येईल तेवढं ते नेण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्याच धावपळीमध्ये
21 वर्ष त्यांनी या संस्थेच्या कार्याला वाहून घेतलं आणि 1977 ला 17 सप्टेंबर 1977 भैयासाहेब आपल्याला सोडून गेले. त्या केईएम रुग्णालयामध्ये भैयासाहेबांना भरती करण्यात आलं होतं. आजारी पडले आणि तिथेच भैयासाहेब गेले. भैयासाहेबांच्या जाण्याने पुन्हा आता राष्ट्रीय अध्यक्ष कोण हा प्रश्न निर्माण झाला आणि मग पुन्हा काही लोकांनी सूचना ठेवल्या की हे संघटन दुसऱ्यांकडे जाऊ देऊ नका, ते आंबेडकरी कुटुंबाकडे असले पाहिजे. मग त्यावेळी हे संघटन चालवणारं कोण असेल, तर मग मीराताईचं नाव पुढे आलं आणि मीराताईच्या खांद्यावरती या संस्थेचा भार सोपवण्यात आला. दोनदा 1977 ला मीराताईची निवड अध्यक्षपदी करण्यात आली. मीराताई आंबेडकरांनी 1977 पासून या संस्थेचा कारभार सांभाळला, सुरुवात केली कामाला. 1978 ते 1979 या काळापर्यंत संस्थेच्या कार्याला गतिमान करण्यासाठी मीराताईने विविध उपक्रम राबवले. 27-28-12-1980 ला संस्थेचं दुसरं राष्ट्रीय अधिवेशन घेण्यात आलं अंबाझरी मैदान नागपूर येथे. मीराताई आंबेडकरांनी त्यावेळेला ह्या अधिवेशनासाठी त्या काळामध्ये दर 5 वर्षांनी ताई अधिवेशन घ्यायच्या, कारण की बौद्धांसाठी अनेक बदल, त्यासाठी अजून काय नियोजन नवीन करायचे असतील, संस्थेला कामाला गती द्यायची असेल तर सर्व कार्यकर्ते वारंवार एकत्र आले पाहिजे, त्यावरती चिंतन मनन झालं पाहिजे. यासाठी मीराताई अशा प्रकारचे अधिवेशन घेत होत्या आणि मग मीराताईने या अधिवेशनाची तयारी केली आणि नागपूरला हे अधिवेशन घेण्याचं ठरलं. त्यावेळेला नागपूरची दीक्षाभूमी, कुणामुळे दीक्षाभूमी म्हटलं जाते त्या जागेला, बाबासाहेबांनी तिथे दीक्षा दिली म्हणून ती दीक्षाभूमी झाली. बरोबर आहे की नाही? पण जेव्हा या दीक्षाभूमीचा मैदान मागितला गेला तेव्हा हा मैदान देतो म्हणून बोलण्यात आलं, पण ऐन वेळेवरती हा मैदान ताईला नाकारण्यात आला, तो दिला गेला नाही. आणि ऐन वेळेवर अंबाझरी मैदान या ठिकाणावरती ते अधिवेशन घेण्यात आलं. म्हणजे आंबेडकर नाव सगळ्यांना चालते, नाव आंबेडकर, पण त्यांचे वारसदार चालत नाही आम्हाला, अशी स्थिती आहे. मग त्याच्यासाठी बोलायचं कुणी? का बरं जनता बोलू शकत नाही का? मी खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त गाण्यातच म्हणायचं का? मग त्या भूमीवरती त्यांचा पहिला अधिकार असायला पाहिजे ना, त्यांचे वारसदार म्हणून. पण असं चित्र अजूनही नाही आहे आणि म्हणून मी म्हणते सामान्य जनतेने यावरती आवाज उचलला पाहिजे. लाखोच्या संख्येने जातात ना तिथे दीक्षाभूमीवरती विजयादशमीला, पण असं होत नाही आहे अजूनही इतकी वर्ष झाली तर. त्यानंतर 1981 ला ताईच्या अध्यक्षपदाचा वाद कोर्टात गेला. मग त्या काळचे जे कुणी त्या दिवशी कुणीतरी या विषयावर बोललं थोडस, म्हणजे मीराताईच का अध्यक्ष राहतील असे त्या काळचे जे नेते होते, बाबासाहेबांच्या वेळचे जे कार्यकर्ते होते, त्यांनी प्रश्नचिन्ह उभा केला की आंबेडकरच का. आणि मग ताईच्या अध्यक्षपदाचा वाद कोर्टामध्ये गेला. 1982 ला चैत्यभूमीचा वाद कोर्टात गेला. चैत्यभूमी कुणाची तुम्ही बांधली का? तुमची असण्यासाठी तुम्ही निर्माण केली का? नाही ना. मग चैत्यभूमी कुणाची? वायर नका हलू. स्पीकरवाले दादा कुठे गेले बघा बरं जरा, हे वारंवार बिघडत आहे तब्येत ह्याची. ठीक आहे.
वादाच्या भोवऱ्यामध्ये सगळं चाललेलं होतं काम. चैत्यभूमीच्या वादावरती पुढे भैयासाहेबांनी ती बांधलेली आहे. त्यामुळे चैत्यभूमी ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या ताब्यातच असावी असा निर्णय झाला आणि भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आजही संस्थेचं काम तिथून चालते. आज चैत्यभूमी ही बौद्धांचं विद्यापीठ बनलेली आहे. कारण की चैत्यभूमीवरती सतत प्रशिक्षण शिबिर सुरू राहतात. आता कधी केंद्रीय शिक्षिका प्रशिक्षण, कधी केंद्रीय शिक्षक प्रशिक्षण, कधी समता सैनिक दलाचं केंद्रीय प्रशिक्षण, केंद्रीय शिक्षक प्रशिक्षण, श्रामणेर प्रशिक्षण, बौद्धाचार्याचं प्रशिक्षण, असे सर्व प्रकारचे प्रशिक्षण. त्यातल्या त्यात आता पाली भाषेचे वर्ग चैत्यभूमीतून सुरू झालेत आणि म्हणून ते आता एक बौद्धांचं विद्यापीठ झालं. हिंदी भाषिक केंद्रीय शिक्षकांसाठी केंद्रीय शिक्षक प्रशिक्षण, केंद्रीय शिक्षिका प्रशिक्षण, असे वेगवेगळे प्रशिक्षण शिबिर सतत आता चैत्यभूमीमध्ये चालत असतात आणि म्हणून ते आता बौद्धांचं विद्यापीठ झालेलं आहे. जर ते संस्थेच्या हातात आलं नसतं तर त्याचंही तेच झालं असतं. त्यानंतर 1985 साली संस्कार समितीची निर्माण करण्यात आली. संस्कार समिती 1986 ला संस्थेला मानणाऱ्या भिक्खूची परिषद कलकत्ता येथे घेण्यात आली होती. संस्थेला मानणारे भिक्खू, कारण की सर्व बनते संस्थेला मानतात का? नाही. भारतीय बौद्ध महासभा बनतेंना पटत नाही, कारण की इथे नियम आहेत आणि त्या नियमामुळे आपलं काही भलं होणार नाही हे त्यांना वाटते. भलं काय करायचं आहे? पण पैसा जास्त पाहिजे असतो. भलं होणं म्हणजे काय? पैसा जास्त पाहिजे. मनात येईल ते करता आलं पाहिजे. मग धागे बांधा, दोरे बांधा, दान मागा, हे सगळं करता आलं पाहिजे. ह्याच्यासाठी हे सगळं चाललेलं असते. आणि म्हणून अनेक भिक्खू संस्थेचा विरोध करतात, येत नाही. पण त्या काळातले जे काही संस्थेला मानणारे भिक्खू होते त्या भिक्खूंची परिषद घेतली ताईंनी कलकत्ता येथे आणि याच परिषदेमध्ये आज रोजी जे काही ताईंना महाउपासिका जी म्हणतो आम्ही, ती उपाधी ताईंना बहाल करण्यात आली. भिक्खू संघाचे अध्यक्ष संघनायक आनंद मित्र महाथेरो यांनी ताईंना ही महाउपासिका ही उपाधी बहाल केली 1986 ला. त्यानंतर 1978 साली मीराताईच अध्यक्ष राहतील असा दिवाणी न्यायालयाने निकाल दिला होता. हा वाद कोर्टामध्ये चालू होता आणि मग आता संस्थेचा अध्यक्ष कोण राहील तर यावरती सतत हे सुरू होतं कोर्टामध्ये आणि मग दिवाणी न्यायालयाने निर्णय दिला की मीराताई ह्या अध्यक्ष राहतील. तो वरवरचा निकाल होता तसा. 1989 साली संस्थेचं तिसरं राष्ट्रीय अधिवेशन घेण्यात आलं. 1990 साली धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आग्रा उत्तर प्रदेश येथे 7 लाख जाट लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात आली संस्थेच्या माध्यमातून. 14/4/1991 ला बाबासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेचे विविध उपक्रम आणि शाखा बांधणी या कार्यक्रमाला भर देण्यात आला. 27, 28, 29, 11, 1994 संस्थेचं चौथं राष्ट्रीय अधिवेशन चैत्यभूमी इथे घेण्यात आलं. 12, 13, 14, 3, 1999 संस्थेचं 5वं राष्ट्रीय अधिवेशन उत्तर प्रदेश बुलंदखुर्जा शहर इथे घेण्यात आलं. ह्या प्रत्येक अधिवेशनाच्या अंतर्गत वेगवेगळे ठराव झालेले आहेत. आता ते सगळंच्या सगळं वाचून सांगण्याची वेळ नसते आणि म्हणून आम्ही ते सगळं सांगत बसत नाही. तुम्ही या गोष्टी त्या माध्यमातून असे विशेषांक वगैरे छापले जातात आणि ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. तर ती माहिती आपण घेतली पाहिजे, कारण की भारतीय बौद्ध महासभेच्या बद्दल बरीचशी माहिती आपल्याला नसल्या कारणाने अनेक संस्थांचे लोक आपल्याला भटकवण्याचं काम करतात. भैया साहेबांच्या बाबतीतही अनेक काय बोलून समाजाला भटकवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून भैया साहेबांना जरा बंदिस्त करण्यात आलेलं होतं. त्यांच्या कार्याला लोकांपर्यंत पोहोचू दिलं नाही आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभा हे काम आता सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते आणि म्हणून ती आपली पण जबाबदारी तेवढीच आहे की भैया साहेबांचं कार्य छोटं नाही आहे, मोठं काम आहे त्यांचं.
आणि म्हणून ते काम लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांच्या कार्याची दखल घेतली पाहिजे समाजाने. फक्त रडल्याने होणार आहे का? बाबासाहेब ऐकला, रुमाई ऐकली, 4 लेकरं गेले, आम्ही पण रडलो, काम संपलं, असं आहे का? नाही. त्यांच्या लेकरांनी सुद्धा आमच्यासाठी काय केलं हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आणि ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. अनेक वेळेला आपल्याला माहित राहत नाही, त्यामुळे मग आपण सांगू शकत नाही. समोरचा व्यक्ती जे सांगते तेच खरं म्हटलं. मग त्यानंतर 27, 28, 1, 2/3/2000 उपविधीसाठी पुन्हा समितीची निवड करण्यात आली. म्हणजे जे काही भारतीय बौद्ध महासभेचे जे पुस्तक आहे वंदनेचं आपलं, ज्याला संस्कार पाठ म्हणतो, त्यामध्ये जे काही आपल्या संस्कार विधी आहेत, त्या संस्कार विधी मध्ये बरेचदा काही बदल होतात. ते बदल होत असताना कुणी एकटा व्यक्ती बसून कुठल्याही प्रकारचा बदल करत नाही, किंवा आंबेडकर घराण्याची लोक फक्त त्यांच्या मनात आलं म्हणून बदल करून घेतला आणि लोकांना दिला, असं होत नाही. तर त्यावरती विशेष चर्चा होते, विचार विनिमय होतो, समित्या निर्माण केल्या जातात आणि त्या समित्यांच्या माध्यमातून साहित्यिक लोक असतील, भंते असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टीचं एक नियोजन केलं जाते आणि ते मग लोकांपर्यंत पोहोचवलं जाते की समाजामध्ये एक सूत्रबद्धता आली पाहिजे ह्याच्यासाठी. नाही तर होते कसं, एका गावामध्ये लग्न लागलं, तिथं म्हटले पंचशील आणि जयमंगल अष्टगाथा, लागलं लग्न. दुसरीकडे त्यांनी अजून 2-4 गाथा घेतल्या, त्यांनी तसं लग्न लावलं. तिसरीकडे पंचशीलच घेतलं आणि लग्न झालं. अशी वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्या विद्या होतात आणि म्हणून आपल्या 15 विद्या सगळ्यांकडे एकसारख्या झाल्या पाहिजे. मग लग्नाची विधी असेल तर जी भारतीय बौद्ध महासभेने एकदा सांगितलेल्या पुस्तकाच्या माध्यमातून त्रिशरण पंचशील, बुद्ध पूजा, भीमस्मरण, भीमस्तुती, परित्राण, महामंगल सुत्त आणि प्रतिज्ञा, जयमंगल अष्टगाथा, एक नियोजनबद्ध आहे सगळं, कुठल्या क्रमाने काय म्हणायचं. नंतर मग आशीर्वाद, आभार, शरणंतर, कार्यक्रम संपला. पण असं होत नाही, कारण ज्याच्या मनात जसं आलं तसं शॉर्टकट करा आणि लॉंग कट करा आणि अमुक झालं तमुक झालं. साक्षगंध वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने, लग्न वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने, नामकरण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने, त्यामुळे एकसूत्रता कशी येईल. आणि म्हणून संस्था ह्या सगळ्या गोष्टीवरती विशेष लक्ष देऊन या त्या पद्धतीने ह्या समित्यांच्या माध्यमातून त्या गोष्टी करत असते. त्यानंतर 8/3/2000 मध्ये केंद्रीय महिला विभागाची निर्मिती झाली. आधी संस्थेमध्ये महिला विभाग नव्हता आणि मग 2000 साली महिला विभागाची निर्मिती करण्यात आली. मग संस्थेमध्ये हा एका विभागाची पुन्हा भर पडली. मग संस्कार विभाग, प्रचार पर्यटन विभाग, संस्कार विभाग आणि महिला विभाग, आता 4 विभाग झाले. त्यानंतर 16/5/2000 मध्ये केंद्रीय शिक्षकासाठी लेखी परीक्षा नव्हती, ती विशेष करून मग लेखी परीक्षा घेऊन केंद्रीय शिक्षकाला उत्तीर्ण केलं पाहिजे. मग लेखी परीक्षा पेपर देऊन लेखी परीक्षा सुरू करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय बोधाचार्य परिषद 19/8/2000 मध्ये राष्ट्रीय बोधाचार्य परिषद येते. सर्व बोधाचार्य जेवढे काही असतील भारतातले ते सर्व बोधाचार्य एकत्र येऊन ती राष्ट्रीय परिषद घेण्यात आली. त्यामध्ये काही विशेष चर्चा झाल्या. 21/8/2000 मध्ये राष्ट्रीय वार्षिक सभेत 24 प्रकारच्या शिबिरांची संघटनात्मक रचना करण्यात आली. त्या वयोगटामध्ये त्या गोष्टी लोकांना शिकवण्यासाठी तशी शिबिरं असली पाहिजे आणि विशेष पद्धतीने ते चाकोरीबद्ध शिबिरं सगळीकडे भारतभरामध्ये एकसारखे झाले पाहिजे, ह्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. आणि मग 24 प्रकारचे शिबिर आम्ही म्हणतो. तर जसं छोट्या मुलांसाठी, आपल्या मुलाचे 8 वर्षाचं आपलं लेकरू आहे का, आपल्या 8 वर्षाच्या मुलांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे धम्माचं. आणि म्हणून 8 वर्षाच्या मुलापासून तर 12, 13, 14 वर्षाच्या मुलापर्यंत बाल संस्कार शिबिर, मग युवक प्रशिक्षण शिबिर, युवती प्रशिक्षण शिबिर, बाल श्रामणेर शिबिर, उपासिका शिबिर, उपासक शिबिर, श्रामणेर शिबिर, बोधाचार्य प्रशिक्षण शिबिर, केंद्रीय शिक्षिका शिबिर, केंद्रीय शिक्षक प्रशिक्षण शिबिर, समता सैनिक दल,
समता सैनिक दल केंद्रीय शिक्षक प्रशिक्षण शिबिर. प्रमोशन होतात ना, आधी सैनिक, मग कंपनी कमांडर, मग त्या पद्धतीने जसे प्रमोशन होत जातात, मग त्या पद्धतीने ते शिबिर समता सैनिक दलाचे. मग व्यवसाय मार्गदर्शन, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसन मुक्ती, शैक्षणिक मार्गदर्शन, असे 24 प्रकारचे शिबिर संस्था राबवते. आपल्याला हे 3 प्रकारचे शिबिर दिसतात आपल्याकडे, नाही का? बाकीचे अजून होत नाहीत, ते झाले पाहिजे. त्यातल्या त्यात युवक प्रशिक्षण शिबिर लावले पाहिजे. युवक प्रशिक्षण, आपल्या घरात सगळ्यांच्या घरात युवक आहेत की नाही, पण आपले पोरं शिकतच एवढं आहे की त्यांना एक दिवसाला वेळ मिळत नाही. एवढं शिकत आहेत आपले पोरं. मी म्हणते थोडस कमी शिकवलं तर काय होईल बरं? पोरापोरींना कमीत कमी एक दिवस येतील ना धम्म शिकायला, त्यांचा फायदा होईल ना. त्यांच्या शिक्षणात अधिक भर पडेल. कारण बाबासाहेब काय अडाणी होते का? एवढ्या डिग्र्या घेणारे बाबासाहेब शिकले तर ते पण डिग्र्या घ्यायला शिकतील ना. पण ते येतच नाही तिकडे. आमचे पोरं बायकाच सांगतात, आमचे पोरं ताई हे शिकवतात, आमचे पोरं ते त्याला हा क्लास असतो, त्याला तो क्लास असतो, वेळच मिळत नाही, जेवतो की नाही तर माहित नाही पोरगा आमचं. काही काही वेळेला वाटते की शिक्षण तर घेतलंच पाहिजे, त्याच्याशिवाय पर्यायच नाही आपल्याकडे. कारण बाबासाहेब म्हटले आपल्याकडे दुसरं साधन नाहीये. आपली प्रगती साधायची असेल तर आपल्याकडे शिक्षण हा एकच पर्याय आहे. शिकलंच पाहिजे, ह्याच्यात दुमतच नाही. पण शिक्षणाचा अगदीच बाऊ केला असेल तर हा बाऊ नाही आहे का? आपल्या पोरांना अजिबात वेळच मिळत नाही. तरुणांचे युवक प्रशिक्षण शिबिर लावा. हे काही 10 दिवसाचे नसतात. आपल्या तरुणांकडे वेळ नाही, सगळ्यांना एकच दिवसाचं प्रशिक्षण आहे. घ्या ना एक दिवसाचं प्रशिक्षण तरुणांसाठी. युवती प्रशिक्षण लावा आणि युवक युवती कमीत कमी 10 दिवस नाही तर 1 दिवस तरी ते प्रशिक्षणात बसू द्या. मग 1 दिवस प्रशिक्षणात बसलेला आपला पोरग कदाचित 2 दिवस समता सैनिक दलात येण्यासाठी त्याला प्रवृत्त केलं जाऊ शकेल. तो सैनिक बनेल पुढे चालून. आता सैनिक बनला की काय त्या लढायला जायचंय का? रोज रोज कामधंदे सोडून, नोकरी शिक्षण सोडून जायचंय का लढायला? नाही ना. तुमच्या वेळेनुसार, तुमच्या सोयीनुसार जिथं कुठं आपले कार्यक्रम असतील तिथे तुम्हाला वाटलं तेव्हा जाऊ शकले पाहिजे. प्रशिक्षित आहात तर तुम्ही कधी जाऊ शकता. पण हे होत नाही. आणि म्हणून म्हणते की शिक्षणाचा अगदी भाऊच चाललेला आहे सगळीकडे. म्हणून बघा आपल्यापासून प्रयत्न करता येतो का? झाला पाहिजे. कारण की आमचे शिक्षित मुलं तरुण अजिबात विहाराचं तोडच बघत नाही. फार कमी असतात. ते आमचं एक पोरग दिसते इथे, ते आपल्या ताईचं नातू आहे वाटते, ते दिसते. असे पोरं दिसले पाहिजे म्हणजे छान वाटते. म्हणजे एक वाटते की नाही बाबा आपल्यानंतर आहेत नेणारे पुढे, नाही का? दिसले नाही की जरा मग भीती वाटायला लागते थोडीशी. तर ते आपल्या घरातून निघायला पाहिजे बाहेर आपले पोरं. 1 दिवस तरी, कमीत कमी एका दिवसाचा 1 तास तरी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर 7/9/2000 ला उपविधीचे प्रकाशन चैत्यभूमीमध्ये पार पडले. संस्थेच्या या उपविधीची आहे आपले संस्कार पाठ, याच्या अनेक आवृत्त्या निघालेल्या आहेत आतापर्यंत. कारण की भारतभर हे पुस्तक चाललेलं आहे, भारतभर मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. आणि म्हणून ते तुमच्या पण घराघरात असली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही पण त्याची मागणी करावी. आज नसतील तर जिल्हाध्यक्ष ती मागणी करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतील. ते आपल्या पदाधिकाऱ्यांचं काम आहे, ते आमचे पदाधिकारी करतात. पण तुमच्याकडून ते आलं पाहिजे मागणीचं. त्यानंतर धम्मयान दिनदर्शिका 2001 मध्ये प्रकाशन करण्यात आलं. हे जे धम्मयान कॅलेंडर जे आहे ते 2001 पासून सुरू झालं, आधी नव्हतं. जशी जशी ज्या गोष्टीची गरज वाटते आपल्याला त्या गोष्टीची गरज पूर्ण करण्याचं काम संस्थेच्या माध्यमातून केलं जात आहे. त्यानंतर 2/2/2001 संस्थेच्या माध्यमातून सर्वप्रथम रामजी बाबा स्मृती दिन साजरा करण्यात आला. रामजी बाबाचा स्मृती दिवस कुठेच होत नव्हता आणि मग संस्थेने ठरवलं आणि सर्वप्रथम 2001 मध्ये रामजी बाबाचा स्मृती दिवस साजरा करण्यात आला. आता अनेक जिथे संस्थेच्या शाखा आहेत तिथे रामजी बाबाचा स्मृती दिवस कमी अधिक प्रमाणामध्ये घेतला जातो. आणि म्हणून आपल्याकडे जर होत नसेल तर आपापल्या विहारांमध्ये हे उपक्रम आपण राबवलं. अगदी मोठाच कार्यक्रम झाला पाहिजे आग्रह नाही. आले का 10-20 लोक 50 लोक घ्या ना कार्यक्रम, काही बिघडत नाही. जे वाचक आहेत त्यांच्याकडून त्या विषयावरती मार्गदर्शन होईल. बोलवा, आपल्या कार्यकर्त्यांना बोलवा. कार्यकर्त्यांना बोलवायचे नसेल तर तुम्हीच वाचा आणि तुम्हीच सांगा, काय गरज नाहीये.
प्रत्येक वेळी बोलवलंच पाहिजे ह्याची सुद्धा. पण आपल्याला जेव्हा वाटते की आपण कोणा विशेष व्यक्तीकडून ऐकलं पाहिजे, अशा लोकांना बोलवा, त्यांना तो विषय द्या, त्यांच्याकडून ते मार्गदर्शन ऐकून द्या. त्यानंतर 2001 मध्ये 27/5/2001 साली रमाईचा स्मृती दिवस सर्वप्रथम वनद येथे करण्यात आला संस्थेच्या माध्यमातून. आधी रमाईचे सुद्धा दिवस लोकांना माहित नव्हते आणि लोक करत नव्हते. ते 2001 पासून सुरुवात करण्यात आली आणि संस्थेच्या माध्यमातून आता रमाई ही संस्था असेल नसेल सगळीकडे रमाईचे दिवस साजरे होत आहेत हल्ली. आणि याचे श्रेय संस्थेला जाते, भारतीय बौद्ध महासभेला जाते असं मला वाटतं. 30/10/2004 30/31/10/2004 संस्थेचे 6वे राष्ट्रीय अधिवेशन सदाकांत ठवन मैदान नायगाव दादर मुंबई येथे घेण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेचं हे 6वं राष्ट्रीय अधिवेशन होतं. मी त्या दिवशी स्त्रियांचा संदेश हा विषय सांगताना याच अधिवेशनाचा उल्लेख तुमच्या समोर केलेला आहे आणि याच अधिवेशनाच्या माध्यमातून जे ठराव झाले महिलांच्या आणि आपल्या बौद्धांच्या संस्कृतीच्या बदलाचे, ते बदल आपण सर्वांनी अगदी मनापासून स्वीकारले पाहिजे. कारण की बदल नसेल तर धम्म नाही, अज्ञानातच राहणार आहात. आणि हे अज्ञान सर्व प्रकारचं संपवायचं असेल तर हे सगळं बदला. आता आपलं हे सगळं ऐकून लोक बदलायला लागलेत. आम्ही अनेक अशा हिंदू लोकांच्या घरामध्ये बघतो अगदी जवळून की आता त्यांच्या घरात जरी नवरा महिला असेल तरीही विधवा बाई आता कपाळाला टिकली लावत आहे. आधी विधवा महिलेला कपाळाला टिकली लावण्याची संमती नव्हती. हे सगळे ह्या ठरावाचा परिणाम आहे. तिथून प्रचार प्रसाराला सुरुवात झाली आणि आज हे बदल आपल्याला लोकांमध्ये दिसायला लागले. मग लोक करतील, आम्ही नाही करायचे का? काल पण मॅडमनी सांगितलं ना आपल्या वक्तव्यामध्ये की आज इतर धर्माचे लोक बौद्ध धर्माकडे आकर्षित होत आहेत, ते धर्मांतरित होत आहेत आणि मग आम्ही आधीचेच बौद्ध जर त्या गोष्टी स्वीकारत नसतो तर ते आमच्याकडून काय घेतील? त्यांनी आमच्याकडून काहीतरी घेतलं पाहिजे, यासाठी आपल्याला ते सुरुवात करावी लागेल आणि त्या पद्धतीने आपल्या घरातून ते सुरुवात केली पाहिजे. अजूनही त्याच्यातच गुंतून असा हळद लावलीच पाहिजे बाईने, हिरवाच चुडानं पांढराच चुडानं अमुकच तमुकच, नाही का? तर काळ खूप बदललेला आहे ना. आता मी म्हणते आपल्या पोरी त्या 3-3 तास मेकअप करतात, त्याला हळदीची गरज कुठे आहे? गरज आहे का? नाही. आता आपले पोरही आता पार्लर मध्ये जातात, आधीच सगळं करून येतात, नाही का? सगळ्यांनाच माहित आहे सगळं काय काय करतात ते. आता ह्या सगळ्या गोष्टी गरज आहे. तो काळ कसा होता, त्या काळाने त्या व्यवस्थेने लागलेल्या गोष्टी आहेत त्या आपण त्या अजूनही करत असतो. तर मग ते ती संस्कृती आपण पुढे नेतात. बाबासाहेबांनी नाकारली असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून सोडा हे सगळ्या भानगडी, बंद करा. आणि म्हणून हे सगळे ठराव पुन्हा एकदा रिपीट करून घेऊ आपण. सर्वप्रथम बौद्ध महिलेनी गळ्यात काळं मण्याचं मंगळसूत्र परिधान करू नये, त्याऐवजी सफेद मोत्याची माळ परिधान करू शकतात. त्याचबरोबर जे वाटी डोरले असतात नाही का, डोरले, 2 डोरले. मी एकदा अकोला जिल्ह्यामध्ये विचारला हा प्रश्न, म्हटलं ताई हे 2 का बरं असतात? म्हटलं कारण म्हटलं 2 आमच्याकडे 2 वगैरे नसतात, म्हटलं 1 असते. 2 का? ते म्हणे राजानं राणी. आता त्या दागिन्याचं नाव ठेवलं राजानं राणी. तर वाटी डोरले का नाही? प्रश्न असले पाहिजे की नाही, वाटी डोरलं का परिधान करायचं नाही? कारण की बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे आम्ही हा बघितलेला प्रकार आहे की विधवा बाईने ते डोरले घालू नये, कारण ते नवऱ्याच्या नावाचं डोरलं असते. रमाबाईच्या गाण्यात आहेत ना डोरल्याचा उल्लेख आहे, कुठल्या कुठल्या गाण्यामध्ये केलेल्या जुन्या गाण्यामध्ये. आता हळूहळू गाणी पण बदलायला लागली आहे की नाही? बदलली पाहिजे ना, बदल स्वीकारला पाहिजे. तर ते डोरले विधवा बाईने नवऱ्याच्या नावाचं डोरलं नवरा मेला की घालू नये असे जी काही परंपरा होती त्या परंपरेला आपल्याला मानायचं नाही, सोडायचंय. नवरा मेला मग काय सती जायचा काळ आहे का आता? फुलेंनी सती जाऊ नये म्हणून केला ना काम, सोडवलं ना आपल्याला त्यातून. मग आता सती जायचं आहे का? नाही ना. जाणारा जातो, त्याचं दुःख तर राहीलच, पण पुढे जगायचंय माणसाला. आणि म्हणून तो तुमचा अधिकार आहे, तुम्ही काय घालायचं काय नाही घालायचं. माणूस म्हणून तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे आणि हे कुठली संस्कृती ते ठरवणार आहे तुम्ही काय घालायचं काय नाही घालायचं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी बंद. ते वाटी डोरले म्हणून वाटी डोरले घालूच नका, संस्कृतीनं दिलेलं. तर धम्मचक्र परिधान करावं. काय करावं परिधान? 24 आऱ्याचं धम्मचक्र. तर यावर पण चर्चा होते.
एक दोनदा तर मी भंतेच्या प्रवचनात ऐकलं. आता भारतीय बौद्ध महासभा सांगते म्हणे की धम्मचक्र परिधान करा बायकांनी. हे चांगलं आहे का? बायकांच्या गळ्यात धम्मचक्र असते म्हणे. मग वाईट काय आहे? तर ते म्हणे पती पत्नीचा संबंध येतो ना धम्मचक्र गळ्यात घालतात. बुद्धांनी काय सगळ्यांना संन्याशी व्हायला सांगितलं का? मग झाले का नाही? बरं, संन्याशी झाल्यावर दिवे कोणते लावले असा प्रश्न विचारले तर मग म्हणता विरोध करतात. पती पत्नीच्या नात्याला भगवंतानी वाईट म्हटलं का? व्यभिचार करू नका म्हटले. व्यभिचार. आपल्या नवऱ्याशी तुम्ही एकनिष्ठ राहा. नवऱ्याने आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहा. एक घरात असताना दुसरी तिसरी शोधू नका असं म्हटले बुद्ध. संन्यासी व्हायला सांगितलं नाही. आणि संन्यासी जर झालो आपण सगळेच तर पुढची पिढी जन्माला घालण्याचं काही कामच उरत नाही ना. मग हे सगळं काही करण्याची काही गरजच राहणार नाही. गरज राहील का? सगळं स्थगित, काम थांबवायचं. पण असं सुद्धा बोलतात प्रवचनांमधून. आणि म्हणून आपल्याला गोष्टी समजणं फार गरजेचं आहे. आपल्याला त्या समजाव्या, ते अज्ञान बाहेर व्हावं आणि त्यावरती विचार करावा. प्रतीकांवरती काल संस्कृती सांगताना आपल्या दोन्ही मॅडम बोलल्या. हे प्रतीक आहेत बौद्धांचे. हे प्रतीक नष्ट करण्यासाठी अनेक लोक काय वेळेला काय गोष्टी काढतात. काही लोकांनी तर पत्रकच काढले म्हणे पत्रिकावरती बाबासाहेब बुद्ध छापू नका, कारण की पेपर कुठे टाकता फेकता आणि अवमान करता, नाही का? म्हणजे प्रतीक संपवा. प्रतीक संपवले की विचार संपवायला सोपं जाते. बाबासाहेब सांगतात बुद्धाच्या विचाराला संपवण्याचे जे काही कारस्थान झाले आणि ही जी काही गुलामी आली त्याचे कारण सांगताना बाबासाहेब तेच सांगत आहेत. प्रतीकांवरती हल्ला करा, नंतर विचार आणि साहित्य आणि मग प्रचार, आपोआप सगळं संपते. आणि म्हणून ते प्रतीक आपले असले पाहिजे. अज्ञानापोटी त्या गोष्टीकडे जाण्याची गरज नाही. त्यानंतर बौद्ध महिलेने टिकली कपाळाला तुम्ही पाहिजे तशी लावू शकता, तुमच्या सोयीनुसार, तुमच्या इच्छेनुसार. आता मोठ्या टिकल्या कुणीच लावत नाही म्हणून ते बोलण्याची काही गरज नाही, कारण की आधी बायका एवढं मोठं लावायच्या ना. म्हणून त्यावेळी बाबासाहेब म्हटलं ते छोटीशी टिकली लावा. ही टिकली म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये महिलांच्या सौंदर्याचं प्रतीक आहे. नवऱ्याच्या नावाची नाही, नवऱ्याच्या नावाची कुणीच लावत नाही. ते एक तुमच्या सौंदर्याचं प्रतीक म्हणून जी पद्धत आहे लावण्याची, तर लावायची आहे तर लावा. आता काय वेळेला टिकली लावत नाही ना, आपण घरी असलो की अनेक महिला लावत नाही, मी पण लावत नाही. बाहेर जायचं आहे तेव्हा लावून घ्यायची. मग बायका काय म्हणतात, कोणतं चांगलं दिसते म्हणते, चेहरा छान दिसते ना, लावा ना. बरं, छान दिसल्यावर लोक काय आम्हाला फ्रेम करून ठेवणार आहेत का? जशी आहोत तशा निसर्गाने जे दिलं ते दिलं. लावायच्या वेळी लावतो, नाही वाटलं तर नाही लावत. काय करायचं एवढं? नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात आणि म्हणून बाबासाहेब म्हटले छोटीशी टिकली लावा. आपण सगळ्याजणी त्या पद्धतीने लावतो. त्याच पद्धतीने लग्नाचे झालेले ठराव, हळदी लावायचे नाही, हिरवा चुडा नाही, बाशिंग नाही, हे सगळ्या गोष्टी आपल्याला सोडून द्यायच्या. पतीच्या निधनानंतर बांगडी तोडायची नाही, चुडा तोडायचा नाही, गाठी तोडायची नाही, जोडवं घालायचं का नाही ते तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. बौद्ध संस्कृतीमध्ये जोडवं बिडवं काहीही नाही. आम्ही कधीच काढून फेकलं, काही होत नाही. नवऱ्याचं आयुष्य त्या जोडव्यात नाहीये. त्यांच्या त्या निशाण्या वगैरे घालत बसू नका. आणि म्हणून अनेक बायका घाबरतात काढायला. आम्ही घातलेलं नाही, गेली 25 वर्ष पायात जोडवं नाही. साहेब आमचे छान तंदुरुस्त आहेत अजून, तर लवकर संपवा म्हणून. आणि म्हणून संपवणं गरजेचं आहे. तर जाता जाता पुन्हा एक, काल आमच्या ताई ड्रेसवरती बोलल्या, कपड्यांवरती महिलांना राग येतो या गोष्टीचा बरेचदा. पण आम्ही आमच्या महिलांना कुणीही कुठल्याही वाईट दृष्टिकोनातून बघू नये हा एक उद्देश आहे आमचा. आणि म्हणून अनेक आमच्या महिला साडीवरती ताई बोलल्या का, पण पुन्हा ड्रेस घालत असताना तुम्ही ड्रेस जरा व्यवस्थित घालायला शिका. पांढरा कपडा हा फार ट्रान्सपरंट असतो आणि म्हणून तो ट्रान्सपरंट कपडा व्यवस्थित दिसेल त्या पद्धतीने कपडे शिवा आणि तसे घाला.
अन्यथा तेही विद्रूप दिसेल. म्हणजे ड्रेस घाला म्हटले काय पण का त्यातल्या त्यात आपलं जसं जसं वय वाढत जाते तसं तसं आपलं जे बॉडी स्ट्रक्चर आहे ते जरा वेगळ्या पद्धतीने दिसत जाते. आणि म्हणून आपलं व्यवस्थित शरीर दिसेल, आपलं व्यक्तिमत्व व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने सूट घालत असाल तरीही घाला, कुठलाही ड्रेस घालत असाल त्या पद्धतीने घाला आणि साडी सुद्धा त्या पद्धतीने घाला. आणि शेवटचं जे अधिवेशन आहे संस्थेचं 7वं राष्ट्रीय अधिवेशन सायन मुंबई इथे झालं आणि त्या अधिवेशनाच्या अंतर्गत जे पूजा साहित्याचा बदल करण्यात आला तो बदल त्या अधिवेशनामध्ये 7व्या अधिवेशनामध्ये करण्यात आला. आणि त्या अधिवेशनापासून आज भारतभर हा प्रचार प्रसार चाललेला आहे. आणि मग पूजेमध्ये फक्त 2 हार, सुटे फुलं, अगरबत्ती, मेणबत्ती, सफेद कापड आणि आदर्शाच्या 2 प्रतिमा याशिवाय आपल्या पूजेला कुठलीच गोष्ट लागत नाही. वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो यातून. आणि म्हणून हा बदल आपण घ्यावा आणि पुढे मागे तुमच्या घरात पूजा पाठ करताना जर भंते जरी बोलवले तरी आपण तटस्थ भूमिका असली पाहिजे की भंतेजी मी आणलेले हे साहित्य आणि हे एवढंच आहे, आता इथून पुढे काही मागणी न करता तुम्ही फक्त वंदना म्हणा, पूजा घ्या आणि आम्हाला त्या गाथा सुद्धाचा उपदेश करा.